हरिओम. मी स्वप्नील गोविंद देवरुखकर, उपासना केंद्र कणकवली. 2006 पासून आम्ही बापू परिवारात सामील झालो. मी माझ्या आयुष्यातला एक अनुभव आज इथे सांगणार आहे. मी माझ्या आत्तेकडे मुंबईला इंजिनिअरिंगच्या शिक्षणानिमित्त राहत होतो. तर दिनांक 26 नोव्हेंबर 2011 या दिवशी दिवाळी होती. त्या दिवशी आत्ते व तिच्या फॅमिलीने लोणावळ्याला एकविरा आईच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मलाही सुट्टी असल्यामुळे मीही त्यांच्यासोबत जायला निघालो. तर जाताना आत्ते व तिचा मुलगा ही दोघंजण अचानक 2 सीट वाढल्यामुळे बाईकवरून यायला निघाले आणि मी मोठ्या गाडीमध्ये होतो. तर आम्ही लोणावळ्याला जायला निघालो. लोणावळ्याला आम्ही सुखरूपपणे पोहोचलो. तिथे एकविरा आईचं दर्शन घेतलं. त्यानंतर अल्पोपहार केला, थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. परत येताना मात्र आत्ते मोठ्या गाडीमध्ये बसली, मी मोटरसायकल चालवायला बसलो आणि माझ्या मागे माझा आत्तेभाऊ बसलो. तर काही एक 15-20 मिनिटाचं अंतर संपलं असेल आणि त्यानंतर माझ्या बाजूने चाललेल्या एका पॉलिस गाडीच्या चालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक दुभाजकामधून मागे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अचानक माझ्या समोर आला. गाडी वेगामध्ये असल्यामुळे मी अचानक त्याच्या समोर आलो आणि त्याच्या बंपरची धडक माझ्या डाव्या साईडच्या पायाला बसली. धडक एवढी भीषण होती की मी एक 20 फूट पलीकडे दुभाजकाच्या मधून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांमध्ये पडलो आणि तेव्हा बघितलं तर माझ्या दिशेने एक भरधाव वेगाने ट्रक येत होता. तर मी अतिशय घाबरलो आणि मी उठण्याचा प्रयत्न केला तर माझ्या पायाचे 2 भाग झालेले होते, त्यामुळे मला उठता येणं शक्य नव्हतं. आणि गळ्यात मात्र माझ्या त्रिपुरारी लॉकेट होतं, त्याला मी स्पर्श केला आणि बापूंच्या नावाचा धावा चालू केला. कारण आता या संकटातून मला बापूच वाचवू शकणार होते. तर माझ्याकडे वेळ फारच कमी होता आणि तो ट्रक मात्र माझ्या दिशेने भरधाव वेगाने येत होता आणि मी डोळे मिटून घेतले जसा तो ट्रक माझ्या जवळ यायला लागला. काही क्षणानंतर डोळे उघडून बघितले तर तो ट्रक अवघ्या 4 फुटाच्या अंतरावर येऊन थांबला होता. त्यानंतर सगळे लोक जमा झाले. त्यांनी मला उचलले, पुढील उपचारांसाठी नेलं. तिथून मग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. उरलेलं शिक्षणही मी यशस्वीपणे पार पाडलं. माझा हा पुनर्जन्मच मी याला मानतो आणि हा केवळ बापूंमुळेच होऊ शकला. बापू तिथे होते, त्यांनीच त्या ट्रकला तिथे थांबण्याची बुद्धी दिली आणि मी या जीवघेण्या प्रसंगातून वाचलो. आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे आणि मी इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा पूर्ण केली. मला हे यश केवळ बापूंमुळेच मिळू शकलं आणि आजपर्यंत बापूंचे आशीर्वाद माझ्या पाठी आहेत नेहमीच, यापुढेही ते असतील. हरिओम.